नमस्कार. तर सगळ्यात आधी आपण मेथीची भाजी पिशवीतून घेतलेली आहे. थोडीशीच होती ती, जास्त काही नव्हती. तर ती घेतली आपण आणि छान कुकरच्या डब्यामध्ये आपण ती धुवून घेतलेली आहे. हिरव्या भाज्या म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं आपल्या बऱ्यापैकी. तर हा लसूण चेचून घेतला आहे जरासं, म्हणजे साल पटकन रिकामं होतं. छान बारीक ठेचून घेतलं. कोणी कोणी कापून पण टाकतं, तुम्ही बघा तुम्हाला कसा टाकायचा आहे तो. तर या 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचल्यानंतर तेलामध्ये चांगला परतून घेतलं. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आणि ही धुतलेली मेथीची भाजी टाकली. जास्त आपण जशी जशी मेथीची भाजी करतो तशीच तिथे एक गोष्ट सोडली तर बाकी काहीच फरक नाही येत त्याच्यात. ही लसणामध्ये आणि लाल मिरची पावडरमध्ये छान परतून घेतली आहे. त्यानंतर त्याच्यात जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकला आपण. जाडसर शेंगदाण्याचा कूटने कसं भाजी चवदार आणि छान लागते. तशी मेथीची भाजी नेहमी चवदार लागते. मग कूट वगैरे जरा जास्त टाकलं की तिला अजूनच चव येते. गरम गरम तर काही विचारच नका. अशा पद्धतीने छान थोडी हलवून घ्यायची. मीठ टाकलं नाही अजून म्हणून ती जरा सुकल्यासारखी झाली आहे. तर आता मी ते टाकून घेतलं आहे थोडंसं पाणी. पाव ग्लासच पाणी टाकलं. आपण जास्त काही टाकलं नाही कारण की भाजी थोडीशी आहे, त्यामुळं आपण पाणी जास्त टाकलेलं नाही आहे. हा शेंगदाण्याचा कूट पुन्हा एकदा थोडासा टाकून घेतला आणि छान हलवायची भाजी. मीठ तर आपण टाकून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपली छान भाजी तयार आहे. गरम गरम सर्व करा. चपाती भाकरी बरोबर कशीही छान लागेल आणि गरम गरम खाण्याचा आनंद काही औरच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ही भाजी गरम गरम सर्व करू शकतो. तर सेकंड आपली भाजी आहे बोंबील, वाळलेला बोंबील. तर सगळ्यात आधी आपण हे छान भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच गरम पाण्यामध्ये छान आधी सोलून घेतले. सोलून म्हणजे भाजल्यानंतर त्याचं साल लगेच निघतं, पंख वगैरे जे वाळलेलं असतात ते. आणि तेच आपण गरम पाण्यात भिजत ठेवलं धुतल्यानंतर. तर इकडे आपण कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं. त्यानंतर एक कांदा छोटासा कापून टाकलेला आहे बारीक. त्याच्यानंतर खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण जे केलेलं असतं, नेहमीच सांगते मी तुम्हाला. तर ते थोडंसं वाटण टाकलं आणि अशा पद्धतीने हे धुवून घेते मी आता छान परतेपर्यंत. हे आपलं परतून झालं आहे छान. आता यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकते मी, जास्त टाकायचं नाही आहे. कोण कोण वाटणामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा वाटून टाकतं भाजून, पण मी ते न करता थोडंसं बेसन पीठच टाकते थोडंसं परतून. ते छान परतून झालं. तेल त्याला सुटेल असं होतं. ते झालं की मग आपण त्याच्यात टाकतो मसाला आणि थोडीशी हळद. आणि धुतलेली जास्त आपण सुकटची भाजी पण अशाच पद्धतीने करतो. आणि मीठ टाकून घेतल्यानंतर आपण गरम पाणी टाकून घेतो. त्यामध्ये जरासं जास्त टाकायचं नाही आहे कारण की ही भाजी घट्ट लवकर होत नाही. आपल्याला पातळ कालवण टाईप करायचं आहे ते. आणि अजून थोडंसं पाणी गरम करून टाकलं. त्यात उकळी आल्यावर थोडं 5-10 मिनटं आपण ते ठेवतो आहे शिजण्यासाठी. तसं गरम पाण्यात ते भिजवलं आहे आपण, त्यामुळे त्याला जास्तीची गरज नाही आहे आता भिजवायची. हे 10 मिनटासाठी आपण वाफवून घेतलेलं आहे चांगलं बारीक गॅसवर. बघा आटलेला रस्सा आपल्याला दिसतो त्याच्यात. आणि ही भाजी पूर्णपणे झालेली आहे आता. गरम गरम भाकरीबरोबर भाताबरोबर सर्व करा आणि आनंद घ्या.
तुम्ही कशी करता भाजी नक्कीच मला सांगू शकता. आता थर्ड रेसिपी सांगते मी तुम्हाला. छान फ्लावर आपण कापून घेतला होता, त्यामध्ये गरम पाणी टाकून आणि मीठ टाकून ठेवलं आहे आपण जरासं. एक कांदा छोटा घेऊन तो छान उभा असा पातळ कापून घेतला आहे आपण. लसूण बऱ्यापैकी भरपूर घेतला आणि तो थोडासा ठेचून घेतो. आता तुम्हाला लसूण कसा आवडतो त्यानुसार ते ठेचायचं ठरतं. ही झाली पूर्वतयारी. त्यानंतर कढई घेऊन त्यामध्ये तेल टाकले आपण बऱ्यापैकी आणि नेहमीप्रमाणेच आपण त्याला तडका देणार आहोत, मोहरी आणि जिरं टाकून. तर सगळ्या रेसिपीची एवढी रेसिपी आपली कॉमन असते सगळ्यांची. मोहरी टाकली, लसूण आपली जिरं टाकलं, त्यानंतर लसूण तर सोडून दिला आणि मग कधी आपण कांदा टाकलेला आहे कापलेला आणि छान असं परतून घ्यायचं आता आपल्याला. छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकून घेतला जरासा. तो परतून झाल्यानंतर त्यामध्ये मसाला टाकला, हळद टाकलेली आहे. मसाला आपला घरगुती काळा मसाला असतो तोच टाकला. त्यानंतर थोडंसं हिंग टाकून घेतलं. छान परतून द्यायचं. ही भाजी अशी सुद्धा खूप छान लागते, कांद्याची चटणी किंवा भाजी म्हणू शकतो आपण ह्याला. आणि हा आपला गरम पाण्यातला फ्लावर. गरम पाणी त्याच्यात काही किडे वगैरे असतील किंवा कचरा असेल तर तो निघून जातो गरम पाण्याने. मिठाने ते विषाणू वगैरे मरतात, त्यामुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात. हे छान परतून घ्यायचं. आता हलवून घ्यायचे, परतून घ्यायचे. म्हणजे खूप छान लागते चवीला ही चविष्ट भाजी. बघू शकता आपली छान परतून झालेली आहे भाजी. ही मध्ये मध्ये आपण तिला चेक करतो आणि मीठ टाकून घेतलं. या पोझिशनला आपण बऱ्यापैकी त्याच्यात दहा 15 मिनिटासाठी वाफ आणून घ्यायची आपल्याला. त्याच्यावर गरम पाणी ठेवायचे म्हणजे आतल्या भाजीला त्याने पाणी सुटेल. कधी कधी आतल्या भाजीला पाणी नाही सुटलं तर वरती पण आपलं पाणी ठेवलं नसतं आणि भाजी हळूहळू करपायला मदत होते. सो त्याच्यामुळे हे बघू शकता तुम्ही 15 मिनिटांनंतर आपली भाजी कशी छान तयार झालेली आहे. तर गरम गरम भाकरी चपाती बरोबर छान तुम्ही सुक्या भाजीचा आनंद घेऊ शकता. आणि हीच जर भाजी तुम्हाला पातळ करायची असेल तर ते ताटातलं पाणी आपण त्याच्यात टाकून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून ही भाजी ओलसरसुद्धा करू शकतो. आपली भाजी शिजलेली नाही अजून, थोडासा वेळ ह्याला शिजण्यासाठी. तर वाफेवर हे होऊनच जाईल. तर तुम्हाला रेसिपी कसे वाटतायत नक्कीच सांगा. तुमची करण्याची पद्धत पण आमच्याशी शेअर करा. चला, बघितल्याबद्दल व्हिडिओ धन्यवाद.